गेल्या 24 तासात बेळगावमध्ये काय काय घडलं पाहूया आजच्या सोप्या बातम्यांमध्ये, फक्त बेधडक बेळगाववरती। हवामान खात्याने बेळगाव जिल्ह्याला येलो अलर्ट दिला असून राज्यातील पश्चिम घाटातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे। पावसाळा सुरू झाल्यामुळे आरोग्याची काळजी घेण्यासंदर्भात व वाढत्या साथीच्या रोगांपासून वाचण्यासाठी पाणी उकळून पिण्याचा संदेश पाणी पुरवठा करणारी कंपनी L&Tने पत्राद्वारे कळवले आहे। मोफत बस पास तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी सुरळीत बस सेवा यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयावरती मोर्चा काढण्यात आला होता। राज्यात नवी कृषी प्रशिक्षण केंद्रे स्थापणार असल्याचे कृषी मंत्री चलुराय स्वामी यांनी माहिती दिली। तसेच उसावर होणाऱ्या रोग नियंत्रणासाठी आवश्यक उपाययोजना राबवल्या जाणार आहेत। बेळगाव कॅन्टोन्मेंट बोर्डातर्फे कचराकुंडी व्यतिरिक्त इतरत्र कचरा टाकण्यावर बंदी घालण्यात आली असून कचरा टाकल्यास 50,000 पर्यंत दंड ठोठावण्यात आल्याचे फलक लावण्यात आले आहेत। तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची व्यापक कार्यकारिणी करण्याच्या हेतूने पश्चिम भागातील कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेण्यात आल्या। समितीतर्फे स्थापन केलेल्या शोध समितीने पश्चिम भागातील बनकनहळ्ळी, सावगाव, हंगरगा, मंडोळी या गावांमध्ये भेटी देत कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या। बेळगावबद्दलच्या अशाच बातम्या जाणून घेण्यासाठी बेधडक बेळगाव पेज लाईक करायला विसरू नका। धन्यवाद।